नमस्कार. शेअर मार्केट मराठीच्या द फ्रायडे ट्रेडिंग शो मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. द फ्रायडे ट्रेडिंग शो मध्ये मला ट्रेडर व्हायचंय ही सिरीज आपण सध्या बघतोय आणि आज त्याचा 8वा भाग मी तुमच्या पुढे सादर करतोय. मात्र हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सिरीज मधले पहिले 7ही भाग तुम्ही बघितले आहेत का? जर बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व 7 भागांची यादी आणि त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर माझी तुम्हाला नम्र विनंती असेल की हा भाग बघण्यापूर्वी पहिले 7ही भाग व्यवस्थित बघा आणि त्यानंतरच हा भाग बघा. म्हणजे आपल्याला हा जो व्हिडिओ सिरीज आपण ही बनवतोय, या व्हिडिओ सिरीजचा जो उद्देश आहे तो सफल व्हायला नक्कीच मदत होईल. तर ह्या विनंतीनंतर आता आपण हा व्हिडिओ सुरू करणार आहे. मात्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आणखीन एक छोटीशी विनंती आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक या तिन्ही सोशल मीडियाच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण आपल्या वेबसाईटला सुद्धा अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया आणि या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते समजून घेऊया. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओची सुरुवात ही प्रस्तावनेपासून होईल. त्यानंतर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये ट्रेडिंग जर्नल हा विषय असल्यामुळे ट्रेडिंग जर्नल का लिहावं हा आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणार आहोत. त्यानंतर ट्रेडिंग जर्नलचं विश्लेषण कधी करावं असा आपला पुढचा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर ट्रेडिंग जर्नलचं विस्तृत विश्लेषण कसं करावं हे आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण पुढील भागात काय बघणार आहोत हे समजून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करतोय, मात्र सुरुवात नेहमीप्रमाणे एका चांगल्या सुभाषितानं. तर सुभाषित असं आहे की सक्सेस इज नेव्हर अन ॲक्सिडेंट, इट इज ऑलवेज द रिझल्ट ऑफ कमिटमेंट टू एक्सलन्स, इंटेलिजंट प्लॅनिंग अँड फोकस्ड एफर्ट्स. म्हणजे काय, तर आपण यश जे असतं हे कधीही एखाद्या अपघातातून मिळत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. तर ते कशामुळे मिळतं तर ते ह्या सुभाषितामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं गोष्ट जी काय सांगितलेली आहे ती म्हणजे कमिटमेंट टू एक्सलन्स. म्हणजे आपण जे काही काम करू ते चांगलंच कसं करू ह्याकडे आपली कमिटमेंट असली पाहिजे. आपलं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे की आपण चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ते करत असताना आपलं त्याचं जे प्लॅनिंग असणार ते अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं आणि डोकं वापरून आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसतं प्लॅनिंग चांगलं करून चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करून काही होत नाही. तुम्हाला त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागतं. तर फोकस्ड एफर्ट तुम्हाला प्रयत्न असे करावे लागतात की जे तुम्ही जसं ठरवलंय त्या पद्धतीनंच तुम्ही त्याच्यामध्ये काम कराल. आणि असं सगळं केलं तरच आपल्याला काय होऊ शकतं, सक्सेस म्हणजे यश मिळू शकतं. यश हे असं अपघातानं कधीच आपल्याला मिळत नाही. तर हे आपल्याला ह्या सुभाषितामध्ये सांगायचं आहे. तर या चांगल्या सुभाषितानंतर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय ती प्रस्तावनेपासून. आपल्याला एक परिपूर्ण जर ट्रेडर बनायचं असेल तर त्याच्यासाठी कोणती प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सांगण्याचा ह्या सिरीजमधनं आपण प्रयत्न केलेला आहे. मला जे काही अनुभव आहेत त्याच्या आधारे हे सर्व भाग बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीला ज्याला शेअर मार्केटमध्ये ट्रेडर म्हणून काही ना काही करायचं आहे, सुरुवातीला एक सेकंड इन्कम, एक साइड इन्कम कमवायचं आहे आणि नंतर काही जणांना त्यातल्या असं असतं की त्यांना शेअर मार्केट ट्रेडिंग हा फुल टाइम बिझनेस बनवायचा असतो. तर मग त्यांच्यासाठी आपल्याला एक प्रोसेस सांगण्याचा, एक प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न या सिरीजमधून आपण केलेला आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की एक आपल्याला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल तर आपण बऱ्याच गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो. आपण इंटरनेटवर काही गोष्टी बघतो, YouTubeवर काही गोष्टी बघतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनात अनेक समज आणि गैरसमज तयार होतात. आता एखाद्या गोष्टीचा समज जर तयार होत असेल तर ती चांगली गोष्ट असते. मात्र गैरसमज जे असतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आपल्या लक्ष्यापासून विचलित होतो. आता ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी काय करायचा प्रयत्न केलाय, जे समज आहेत ते जास्त घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यावर फोकस दिलाय आणि जे काही गैरसमज आहेत ते
दूर करण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच वेळेला काय होतं, की गैरसमजच खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पुढ्यात तयार झालेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य मार्ग आणि योग्य दिशा सापडत नाही. आता हे करत असताना आपल्याला असं लक्षात येतं, की ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या तुलनेत कमी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टींवरच भर दिला जातो. आता हे जे स्टेटमेंट आहे किंवा हे जे वाक्य मी इथे तुम्हाला सांगतोय, ते थोडंसं जास्त डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण करणार आहे. तर आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आता तुम्हाला तुमच्यापैकी काही जण असे असतील, की ज्यांनी ट्रेडिंगमध्ये बरेच दिवस हातपाय मारलेले असतील, मात्र त्यांना पूर्ण यश अजून मिळालेलं नसणार आहे. मग त्यांच्या एक गोष्ट नक्की लक्षात आलेली असेल, की आपण स्ट्रॅटेजी तर सगळ्या प्रकारच्या वापरून झाल्या, तरी आपल्याला सक्सेस मिळत नाहीये. मात्र आपल्याकडे जी गोष्ट कमी आहे, ती गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल, ती म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी आपली तयार झालेली नाहीये. म्हणजे आपण काय करतोय, आपण एखादी गाडी आहे ती व्यवस्थित चालवायलाच अजून शिकत नाहीये आणि तोपर्यंत आपल्याला फॉर्म्युला 1 रेसमध्ये भाग घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला MotoGP मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणजे मोठ्या-मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला डायरेक्ट उडी मारायची आहे. गाडी चालवायला अजून आपल्याला काही धड येत नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, की आपल्याला जर एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, रेसिंगच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, तर आपल्याला मुळात प्रॉपर पद्धतीनं ती गाडी आधी चालवता आली पाहिजे. ती यायला लागली, की मग हळू पुढच्या टप्प्यात जात शेवटचा टप्पा असणार आहे, ती म्हणजे स्पर्धेची तयारी. पण शेअर मार्केटच्या बाबतीत काय होतं, आपण कुठनं तरी कॅपिटल गोळा करतो आणि काहीही न शिकता, काहीही न समजता आपण मार्केटमध्ये डायरेक्ट उडी मारतो आणि कुणाचं तरी बघून, स्ट्रॅटेजी बघून डायरेक्ट ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. इथे आपण ट्रेडिंग सायकॉलॉजी हा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तो सगळ्यात जास्त दुर्लक्षित करतो. ते आपण आत्ता ह्याच्या आधीच्या सगळ्या भागांमध्ये त्याच्यावर फोकस करण्याचा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि ती गोष्ट शिकण्याचा कसा प्रयत्न करता येऊ शकेल, हे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, की आपण कमी महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यावरच जास्त भर देतो. आता उदाहरणार्थ ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही माझ्या मते मी नेहमी असं सांगतो, की स्ट्रॅटेजीचं महत्त्व हे 30% आहे. पण आपण सध्याच्या सोशल मीडियाच्या ह्या जगामध्ये आपल्याला असं वाटतं, की स्ट्रॅटेजी म्हणजेच सर्वस्व आहे आणि आपल्याला नेहमी असं वाटतं, की जे सक्सेसफुल ट्रेडर आहेत, त्यांच्याकडे अशी काहीतरी स्ट्रॅटेजी असणार आहे, की ते ती स्ट्रॅटेजी वापरून, ती सिक्रेट स्ट्रॅटेजी वापरून ते मार्केटमध्ये यशस्वी होतात. ही अतिशय चुकीची कल्पना आहे मित्रांनो. स्ट्रॅटेजीचा उपयोग मार्केटमध्ये 30%च होतो. त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर त्याच्यामुळे आपल्याला एक ट्रेडिंग सेटअप मिळतो. कुठे एंट्री घ्यायची, कुठे स्टॉप लॉस लावायचा, कुठे टार्गेट लावायचं. फार फार तर एवढ्या गोष्टी कळतात. ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला त्या ट्रेडमध्ये कशा पद्धतीनं आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते टिकवायचं आहे, कशा पद्धतीनं आपण विचलित व्हायचं नाहीये, ह्या गोष्टी जोपर्यंत आपण सायकॉलॉजी शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला येणार नसतात. तर आपल्याला पूर्ण भर सायकॉलॉजीवर न देता पूर्ण भर आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजीवर देतो आणि तिथे सगळ्यात मोठी चूक करतो. म्हणजे 70% इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टीकडे आपण लक्षच देत नाही आणि 30% इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टीकडे आपण सर्वात जास्त लक्ष देतो. तर असे जे काही गैरसमज झालेले आहेत, ते आपण ह्या व्हिडिओ सीरीजमधनं दूर करण्याचा प्रयत्न करतोय. कारण स्ट्रॅटेजी जी असते, ती सुद्धा आपल्याला असं नसतं, की एकच स्ट्रॅटेजी आहे, मार्केट कसंही असेल तरी आपण तीच वापरत राहू. आपल्याला बरेच वेळेला काय होतं, की मार्केटमध्ये आज ओपनिंग कुठे होतंय, कशा पद्धतीनं मूव्हमेंट होतीये, हे बघून त्या स्ट्रॅटेजीमध्ये योग्य ते बदल सुद्धा आपल्याला त्या वेळेला करता आले पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे अनुभव असला पाहिजे. आपली ट्रेडिंग सायकॉलॉजी परफेक्ट तयार झालेली असली पाहिजे. मगच आपण हे सर्व गोष्टी करू शकतो. तर त्यामुळे ट्रेडिंग सायकॉलॉजीचं महत्त्व आपण ह्यापूर्वीच्या भागांमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आता आणखीन एक विषय आहे ज्याच्याकडे आपण फार दुर्लक्ष करतो, ते म्हणजे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं. तुम्ही कुठल्याही सक्सेसफुल ट्रेडरची मुलाखत ऐका. आपण बरेच वेळेला काय करतो, त्या मुलाखतीतला बाकीचा सगळा पार्ट स्किप करतो आणि त्यानं प्रॉफिट किती दाखवतोय, त्याचं किती दिवसात त्याला किती पैसे मिळाले, ह्या गोष्टीकडे आपण जास्त अट्रॅक्ट होतो आणि तशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकडे आपला कल असतो. तो शिकला कसा? त्यानं शिकण्यासाठी किती कालावधी दिला? त्या कालावधीमध्ये नक्की काय काय झालं? ह्या गोष्टी आपण
ह्या गोष्टींकडे आपण फार दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी ज्या असतात या आपल्याला कधी समजूनच येत नाहीत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट असते, ती ट्रेडिंग करण्या इतकीच इम्पॉर्टंट असते, ट्रेडिंग सायकॉलॉजी इतकीच इम्पॉर्टंट असते, ती म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहिणं. आता हे ट्रेडिंग जर्नल का लिहायचं असतं तर ते आपण आज बघणार आहोत. ते कशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण करायचं, कधी विश्लेषण करायचं आणि ते नक्की त्याचा फायदा काय होतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा आपला मुख्य उद्देश आहे. म्हणजे ह्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की ट्रेडिंग जर्नलचं जे महत्त्व आहे ते आपण अंडरलाईन करणार आहे आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यामुळे आता आपण पुढे जातोय आणि सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला पुढे येतोय की ट्रेडिंग जर्नल का लिहायचं. आपल्यापैकी जवळजवळ 95% लोक जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी विचार करून बघा की आपण आजपर्यंत इतके दिवस ट्रेडिंग करतोय, ट्रेडिंग जर्नल कधी लिहिलंय का? तर त्यापैकी मला तर असं वाटतं 95% हे सुद्धा मी थोडंसं अतिशयोक्तीच करतोय. खरं बघायला गेलं तर 99% आपल्यापैकी लोकांची मतं अशीच असणार आहेत की मी ट्रेडिंग तर भरपूर केलं, पण ट्रेडिंग जर्नल कधी लिहिलं नाही. आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी मिस करत असतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. तर का लिहायचं? तर मी ह्याचं उत्तर मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की आपण कुठल्याही जर आपण बिझनेस करत असू, तर त्या बिझनेसमध्ये जे जी काही ट्रान्झॅक्शन होतात, त्याचं आपल्याकडे एक प्रॉपर रेकॉर्ड असावं, एक लेजर मेंटेन करावं. हे कुठल्याही सक्सेसफुल बिझनेसमॅनचं किंवा बिझनेसचं एक आपल्याला बाय डिफॉल्ट गोष्ट आहे. म्हणजे असा कुठलाच बिझनेसमन असणार नाही, की ज्याच्याकडे कसलंच रेकॉर्ड नाही, तो रोज फक्त व्यवहार करतो, कसलंच नोंदी ठेवत नाही. असा बिझनेसमन आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही आणि असा बिझनेसमन जर असेल कोणी तर तो सक्सेसफुल झालेला, खूप मोठा झालेला आपल्याला कधीच बघायला मिळणार नाही. त्यामुळे हे आपल्याला इथे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हा एक बिझनेस आहे आणि जर बिझनेस असेल तर तो बिझनेसच्या प्रकारानंच केला गेला पाहिजे आणि त्याची जी रिक्वायरमेंट आहे, की आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनची आपल्याकडे प्रॉपर एंट्री असली पाहिजे. तर ती एंट्री आणि विथ नॅरेशन. आता तुमच्यापैकी जे कॉमर्सला असतील तर त्यांना माहीत असेल की आपल्याला एखादा ट्रान्झॅक्शन जेव्हा लिहितो त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याचं नॅरेशन सुद्धा लिहावं लागतं. तुम्ही समजा टॅली सारखं सॉफ्टवेअर, अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरत असाल तर तिथे तुम्हाला सगळ्या एंट्री केल्यानंतर एक नॅरेशन म्हणून एक शेवटी ब्लॉक असतो. त्यामध्ये आपल्याला नॅरेशन करणं आवश्यक असतं. म्हणजे त्या व्यवहाराविषयी अधिक माहिती कमीत कमी शब्दामध्ये लिहून ठेवायची असते, जेणेकरून नंतर कधीही जेव्हा तो व्यवहार आपल्या पुढ्यात येईल तर आपल्याला त्या शेजारच्या माहितीवरून त्या व्यवहाराविषयी आपल्याला पटकन बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. ट्रेडिंग जर्नल लिहिताना पण आपल्याला ह्याच गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा असतो की ट्रेडिंग जर्नल जर आपण लिहिलेलं असेल तर आपल्याला सिंहावलोकन करता येतं. आता सिंहावलोकन करणं म्हणजे काय? तर सिंह या प्राण्यावरनं हा शब्द बनलेला आहे. तर सिंह जेव्हा कुठली गोष्ट करत असतो, तो मार्गक्रमण करत असतो, तर दर थोड्या अंतरावर थांबतो आणि मागे बघतो. आपण किती अंतरावर आलोय असं बघतो, असं म्हणण्याची एक पद्धत आहे आणि त्यामुळे हा शब्द तयार झालाय. सिंहावलोकन करणं याचा अर्थ आपण कधीतरी आपल्या निवांत वेळी आपण आतापर्यंत काय काय केलं ह्याच्यावर एक नजर टाकणं, त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. आता त्याचा फायदा काय असतो? तर आपल्याला काय काय चुका आपल्या झाल्यात. आता समजा आपण ट्रेडिंग जर्नल लिहितोय आणि त्याच्याबरोबर त्याच्या समोर काही नॅरेशन सुद्धा लिहितोय. आता 2 प्रकारच्या चुका असतात. एक चूक असते ती आपली स्वतःची चूक असते. आपण योग्य वेळी एंट्री घेतलेली नसते. आपण म्हणजे योग्य वेळी एंट्री न घेता आपण म्हणजे तो ट्रेड येऊन गेल्यानंतर, त्याची एंट्री येऊन गेल्यानंतर, बराच वेळ झाल्यानंतर डबल, ट्रिपल कन्फर्मेशन झाल्यावर मग आपण एंट्री घेतो. अशा वेळेला काय होतं, की बराचसा जो ट्रेड व्हायचा असतो ज्या दिशेनं तो होऊन जातो आणि आपण एंट्री घेतल्यानंतर मार्केट रिव्हर्स येतं. तर त्याच्यामुळे योग्य वेळी एंट्री न घेणं ही आपली चूक असते. त्याच्यानंतर योग्य प्रकारे आपण आपलं जे आर्थिक शिस्त आहे, म्हणजे आपण किती प्रॉफिट तर आपल्याला किती मिळेल तरी चालतं. लॉस किती आपण सहन करू शकतो त्या हिशोबानं आपण क्वांटिटी परफेक्ट घेतली आहे का? हे देखील महत्त्वाचं असतं. बरेच वेळेला काय होतं, आपण प्रवाहाबरोबर वाहत आपल्याला पहिले 2-3 ट्रेडमध्ये चांगलं प्रॉफिट झालं, की तिसऱ्या-चौथ्या ट्रेडमध्ये आपण काय करतो आणि क्वांटिटी वाढवतो
आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा उलटा अनुभव यायला लागतो. मग अशा काही चुका झाल्यात का? तर चुका 2 प्रकारच्या असतात. एक पहिली चूक असते ती आपण आपल्या सायकॉलॉजिकल प्रॉब्लेममुळे केलेली चूक आणि दुसरी चूक असते ज्याला आपण मार्केटची चूक म्हणूया. आता मार्केटची चूक म्हणजे काय? तर सगळं प्रॉपर आहे म्हणजे आपण एखादा ह्या स्ट्रॅटेजी पुरतं बोलायचं झालं तर आपल्याला टॉप गेनर टॉप लुजर मध्ये तो शेअर होता. पहिल्या 3-4 शेअर मध्येच तो होता आपण ज्या वेळेला एंट्री घेतली. त्यानंतर प्रॉपर पद्धतीनं त्यानं ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट दिल्यानंतर सुद्धा आपण प्रॉपर पद्धतीनं त्याच्यामध्ये एंट्री केली. सगळे नियम आपण जे काय स्ट्रॅटेजीमध्ये ठरवलेले आहेत ते आपण पाळले. आणि तरी सुद्धा जर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला असेल तर आपण काय म्हणू शकतो? त्या चुकीला मार्केटची चूक आहे असं म्हणू शकतो. बरोबर? प्रत्यक्षात ती मार्केटची चूक नसते, पण आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे. आपल्या किती चुका होत आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आपण ढोबळमानानं अशा 2 चुका त्याच्या पुढे नॅरेशनमध्ये लिहून ठेवू शकतो. जिथे जिथे लॉस होईल तिथे तिथे आपण लिहून ठेवायचं की हा झालेला लॉस आहे हा माझ्या चुकीमुळे झालाय की मार्केटच्या चुकीमुळे झालाय. आणि ते लिहिताना आपण अजिबात त्याच्यामध्ये काहीही हे करायचं नाही, पार्शालिटी करायची नाही. तर आपण पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला त्याचं ॲनालिसिस करून ते लिहायचं आहे की ही चूक माझी आहे, त्याच्यामुळे हा लॉस झाला, की मार्केटची चूक आहे, त्याच्यामुळे लॉस झाला. याचा फायदा असा होतो, की आपल्याला 2-3दा ह्या चुका झाल्यानंतर लक्षात यायला लागते, की अरे आपण आपल्याकडे जर ते लिहिलेलं असेल, तर ते बघता-बघता सहज वाचता-वाचता आपल्याला लक्षात यायला लागतं, की अरे आपण ह्या काही चुका केल्यात आणि झालेली चूक आपण पुन्हा होऊ द्यायची नाहीये. हे आपण पूर्वीचं रेकॉर्ड बघत राहिलो तर आपल्याला लक्षात येत जाणार आहे. आणि मार्केटच्या चुका असतील तर त्याच्यामध्ये आपण फार काही करू शकत नाही. थोड्याफार ॲडजस्टमेंट करता येऊ शकतात, जे आपण ह्यापूर्वी बघितलेलं आहे. म्हणजे कधी-कधी काय होतं, एखाद्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट होतो. नंतर त्या ट्रेडमध्ये पुन्हा री-एंट्री मिळते आणि मग खूप चांगलं टार्गेट आपल्याला मिळून जातं. तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला करता येऊ शकते, की त्याच्यामध्ये परत री-एंट्री मिळाली तर आपण तो ट्रेड घेऊन तो ट्रेड आपण सक्सेसफुल करू शकतो. जर संधी मिळाली तर. तर मार्केटच्या चुका असतील तर त्याच्यामध्ये आपण फार काही करू शकत नाही. पण ते आपण पुढ्यात लिहून ठेवलं असेल, की मग आपल्याला कळायला लागतं, की आपण कमीत कमी चुका करतोय की नाही हे आपल्याला समजून घेता येतं. म्हणजे बरेच वेळेला काय होतं, की ट्रेडिंग जर्नलवर नुसती नजर जरी टाकली तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात. त्याच्यासाठी पूर्ण ॲनालिसिस करण्याची आवश्यकता असत नाही. आपण पुढे जाऊया. बऱ्याच वेळेला काय होतं, ट्रेडिंग जर्नल आपण लिहित असलो, की आपल्याला लक्षात येतं, की आपल्याकडनं शिस्तपालन होतंय की नाही. आता शिस्तपालन 2 प्रकारचं आहे परत. एक आहे ती म्हणजे आपल्याला आर्थिक शिस्त पाळायची आहे. आर्थिक शिस्त पाळायची आहे म्हणजे क्वांटिटी एवढीच घ्यायची आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला समजा प्रत्येक ट्रेडमध्ये आपल्याला लॉस होईल असंच आपण समजून चालायचं आहे. म्हणजे कशासाठी? तर डिसिप्लिनसाठी. तर लॉस झाला तर तो इतका होईल तर आपण आपल्याला काहीच फरक पडणार नाही. अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण त्याची क्वांटिटी निवडायला लागू, त्यावेळेला आपल्याला काय होऊ शकतं, आपल्याकडून शिस्तपालन होऊ शकतं. दुसरं शिस्तपालन असतं ती म्हणजे ट्रेडिंगची शिस्त असते. ती आपण परफेक्ट योग्य वेळी एंट्री घेतली आहे का? का आपल्याला सायकॉलॉजिकल इश्यू होत होते? तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. कारण मार्केटमध्ये काय असतं, एंट्री परफेक्ट घेणं आणि त्याच्यानंतर परफेक्ट स्टॉप लॉस लावून परफेक्ट टार्गेट लावणं हे आपल्याला फारच महत्त्वाचं असतं. मग ह्या सगळ्या शिस्ती आपल्याकडनं पाळल्या जातायत का? हे आपल्याला ठरवता येतं, त्याचं विश्लेषण करता येतं. ते जर ट्रेडिंग जर्नल आपल्याकडे नसेल, तर आपण ते विश्लेषण सहसा करू शकत नाही. तर त्याच्यामुळे ट्रेडिंग जर्नल असणं आवश्यक आहे. आता ठराविक कालावधीनंतर आपल्याला विश्लेषण करणं आवश्यकच असतं. आता त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचं विश्लेषण असतं. ते कसं करावं ह्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. पण काही विश्लेषणं अशी आहेत, की जी सहज आपल्याला डे एंडला आपण सगळे ट्रेड एकदा सहज त्याच्यावर नजर टाकली, तरी आपल्याला लक्षात येतं, अरे हां, ठीक आहे, हे प्रॉफिट का झालं? तर आपण सगळे नियम पाळले म्हणून झालं. हा लॉस का झाला? तर आपण काही नियम आपल्याकडनं पाळले गेले नाहीत. आपण चुकीच्या वेळी एंट्री घेतली. कधी-कधी आपण लवकर एंट्री घेतो. आपल्याला क्लोज व्हायला लागतं त्या लेव्हलच्या वर किंवा खाली. पण आपण ब्रेकआउट आल्या-आल्या एंट्री घेतो आणि नंतर लक्षात येतं, की जे क्लोजिंग आहे ते आपल्याला त्या सपोर्टच्या आतच झालं किंवा रेझिस्टन्सच्या आतच झालं आणि बाहेर फक्त एकदा जाऊन आलं.
अशा वेळेला आपण काय केलं, घाई केली, हे आपल्याला लक्षात येतं. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, हे आपल्याला विश्लेषण आपण करू शकतो. आता विस्तृत विश्लेषणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण ह्या किरकोळ किरकोळ ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला विश्लेषण करून लक्षात येतात. आता त्या कोणकोणत्या आहेत, ते आपण थोडंसं पुढे जाऊन डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर काय होईल, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही आपल्यासाठी प्रेरणा असली पाहिजे आत्ता. तर आपण असं आत्ताच ठरवायचंय की आपल्याला मार्केटमध्ये एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं आहे, एक मोठा यशस्वी ट्रेडर व्हायचं आहे. आणि जेव्हा आपण हे होणार, त्यावेळेला तुमच्याकडे तुम्ही शिकत असताना तुम्ही कशा प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज करत होतात, तुम्ही किती क्वांटिटी घेत होतात, तुम्ही कशा पद्धतीनं तुमची ही जर्नी कंप्लीट केलीत, ह्याचं काहीतरी एक डॉक्युमेंटरी प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे तुमच्यापासून जे लोक नंतर प्रेरणा घेतील, त्यांना तुम्ही हे ट्रेडिंग जर्नल ॲज अ प्रेरणा म्हणून दाखवू शकाल आणि त्यानं काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स नेहमी हाय राहील. तर त्यावेळेला आपल्याला हे डॉक्युमेंट दाखवता आलं पाहिजे. म्हणजे मनाकडे आपल्या ही इच्छा आपल्याकडे 100% असली पाहिजे की उद्या काही दिवसानंतर मी एक मोठा ट्रेडर होणार आहे आणि असं ज्या वेळेला होईल, त्यावेळेला मला अगदी कौतुकानं दाखवता आलं पाहिजे की मी जेव्हा ट्रेडिंग शिकत होतो, तेव्हा मी असे असे ट्रेड घेतलेले आहेत. हे झालं माझं ट्रेडिंग जर्नल. तर असं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. विचार करा, जर तुम्ही अशा पद्धतीनं एक सक्सेसफुल ट्रेडर झालात आणि असं दाखवण्याचं जर क्षण तुमच्या नशिबात आला, तर ते किती आनंदाचा क्षण असेल. आणि तो क्षण तुम्हाला जर जगता आला पाहिजे, तर तुम्ही आजपासून ट्रेडिंग जर्नल लिहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण पुढे जाऊया. आता आपला पुढचा प्रश्न असा असतो, का लिहावं हे कळलं, विश्लेषण कधी करावं? तर त्याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की पुरेशा कालावधीनंतरच ट्रेडिंग जर्नलचं विश्लेषण करावं. आता आपण काय करतो, एखादी स्ट्रॅटेजी वापरतो, 1, 2, 3 दिवस वापरून बघतो, आपल्याला ती काही नाही जमली, त्यातनं लॉस झाला, आपण ती सोडून देतो. म्हणजे आपण काय करतो, एखादा निर्णय अतिशय घाई-गडबडीत आणि अतिशय आपण घाईत तो निर्णय घेत असतो आणि त्याच्यामुळे होतं काय, आपण एखाद्या स्ट्रॅटेजीला असेल किंवा एखाद्या सेटअपला असेल, आपण पुरेसा कालावधीच दिला नाही. असं व्हायला नको. तर आपल्याला सायकॉलॉजी जर शिकायची आहे, तर त्या स्ट्रॅटेजीला आपल्याला साधारणपणे 2-3 महिने अगदी डिटेलमध्ये दिले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की पुरेसे ट्रेड घेत असलो तर 2-3 महिने, नुसतं महिन्याच्या कालावधीवर राहायचं नाहीये. तर मी नेहमी काय सांगतो, की पहिले 2 म्हणजे 200 ट्रेड्स जे आहेत, ते तुमचे कदाचित 2 महिन्यात तुम्ही रेग्युलर घेतले तर 2 ते 3 महिन्यात पूर्ण होतील. पण तुम्हाला रेग्युलर राहणं शक्य नसेल, तर कदाचित तुम्हाला 4, 5, 6 महिने सुद्धा लागू शकतील. तर जोपर्यंत पहिले 200 ट्रेड होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंग जर्नलही लिहायचं आहे आणि सातत्यानं रिलिजियसली अगदी आपल्याला जसं एखादा नियम आहे, त्या पद्धतीनं आपल्याला ते ट्रेड घेत राहायचे आहेत. आणि ते घेतल्यानंतर मग विश्लेषण करायचं आणि मग डिटेलमध्ये अनालिसिस करायचं आहे. म्हणून मी सर्वसाधारणपणे असं सांगतो, की 200 ट्रेड जेव्हा होतील, त्यावेळेला तुम्ही डिटेल अनालिसिस करा. बरोबर? नाही नुसतं 2 महिने, 3 महिने आणि 20-25 ट्रेड जर तुम्ही घेतले असतील, तर मग ते तुम्हाला अनालिसिस परफेक्ट होणार नाही. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची, कुठल्याही बिझनेसच्या यशामध्ये त्याच्यामध्ये सातत्य असणं महत्त्वाचं असतं. तुम्ही एखादा बिझनेस, एखादं दुकान चालू केलंय आणि तुम्हाला वाटेल त्यावेळेला उघडता, वाटेल त्यावेळेला बंद करता, असा जर बिझनेस तुमचा असेल, तर तुम्ही लक्षात ठेवा, तो बिझनेस तुम्हाला कधीही प्रॉफिटेबल होणार नाहीये. तुमच्याकडे सातत्य असणं ह्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. आता हे विस्तृत विश्लेषण कधी करायचं सुरुवातीला, हे मी सांगितलं. मात्र मग ते विश्लेषण होईपर्यंत आपण ते ट्रेडिंग जर्नल बघायचंच नाही का? तर तुम्ही नुसतं बघू शकता, त्याच्यावर तुम्हाला काही काही गोष्टी लक्षात येतील, तर त्या समजून घेऊ शकता. मगाशी जसं बघितलं तसं आपल्या काय काय चुका होत आहेत, तर त्या चुका कशा कमी करता येतील आणि ज्या गोष्टी आपण बरोबर करतोय, त्यांचं अधिक चांगल्या बरोबर कशा करता येतील, ह्या आपण ट्रेडिंग जर्नलवर नुसती नजर जरी फिरवली, तरी बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर आपण याचं थोडं थोडं, म्हणजे आपण काय करू शकतो, रोज ट्रेड झाले की संध्याकाळी एकदा फ्रेश होऊन आपण पुन्हा त्याच्याकडे बघू शकतो, की अरे आज मी कोणते ट्रेड घेतले, याच्यात माझं काय चुकलं, मार्केटचं काय चुकलं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तिथे नोंदी केल्या असतील, तर आपल्याला एक समाधान मिळतं. काय असतं, चुकांवरनं आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या हे कळतं आणि ज्या गोष्टी आपण बरोबर केल्या त्याच्यापासून आपल्याला
प्रेरणा मिळते. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण ते जेव्हा जर्नल पुन्हा हातात घेऊन बघू, आपल्याला नक्कीच होणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला ठराविक कालावधीनंतर आपण छोटं-छोटं विश्लेषण असतं. आता ते काय-काय असतं, ते आपण पुढच्या सेगमेंटमध्ये आपण बघणार आहोत. तर विस्तृत विश्लेषण कसं करावं, ते आता आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, जेव्हा आपल्याला डिटेल एनालिसिस करायचं असतं, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण शेअरचं क्लासिफिकेशन करण्याचा, वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करायचा. आता शेअरचं हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करायचं? तर आपल्याला ट्रेडिंग जर्नल लिहिल्यामुळे एक गोष्ट कळते, की समजा एखादा शेअर आहे. आपण असं उदाहरण धरून चालू, की आय-टी-सी नावाचा शेअर आहे. जो काय करतो, आपल्याला अनेकदा ट्रेड देतो, एंट्री देतो, पण त्याच्यामध्ये टार्गेट यायच्या आधी स्टॉप लॉस हिट होतो. म्हणजे आपण समजा एक 200 ट्रेड घेतले, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की आय-टी-सी जेव्हा-जेव्हा एंट्री घेतो, तेव्हा तो 60-70% वेळा त्याच्यामध्ये लॉसेसच होतात. आणि 25-30% वेळाच त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतोय. असं जर आपल्याला लक्षात येत असेल, तर आपण काय करू शकतो, अशा शेअर्सला आपल्या वॉचलिस्टमधनं काढून टाकू शकतो. आणि काही शेअर असे असतात, की आपल्याला लक्षात येतं, की त्या शेअरमध्ये ह्या स्ट्रॅटेजीचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. 70%, 80%, 90% वेळा आपल्याला यश मिळतंय. मग तुम्ही जास्त काय फोकस करू शकता? त्या शेअरवर जास्त फोकस करू शकता. म्हणजे तुम्हाला काय होऊ शकतं, की जे अनावश्यक शेअर आहेत, ते हळू आपण सॉर्ट आउट करून मात्र हे 2-4 दिवसाच्या 8-10 ट्रेड नंतर असं आपल्याला नाही करायचंय. तर 200 ट्रेड झाल्यानंतरच हे विश्लेषण करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, शेअरचं वर्गीकरण करतोय. आणि असे शेअर्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळा लॉसेसच होतोय. असे शेअर्स आपण सध्या काय करू शकतो, आपल्या वॉचलिस्टमधनं आउट करू शकतो. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट आपण हे विस्तृत एनालिसिस करताना करायची आहे, की आपल्याला दोन्ही प्रकारचं शिस्तपालन जे आहे ते किती जमतंय ह्याचा आकडा आपल्याला टक्केवारीमध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण 200 ट्रेड घेतले, त्यातल्या 100 ट्रेडमध्येच मला शिस्तपालन जमलं, म्हणजे मला शिस्तपालन किती टक्के जमतंय? 50%च जमतंय. आणि शिस्तपालनाचा आकडा जो आहे, त्याची जी टक्केवारी आहे, ही आयडियली हळूहळू 99.99% असली पाहिजे. म्हणजे अगदी एखाद्या वेळेला तुमच्याकडनं शिस्त भंग झाला तरी चालेल. अगदी एखाद्या वेळेला. मात्र 99.9% तुम्हाला काय झालं पाहिजे, तुमच्याकडून शिस्तपालन झालं पाहिजे. दोन्ही प्रकारच्या ज्या शिस्ती आहेत, त्या किती पालन होतंय तुमच्याकडनं, तर ह्याची सुद्धा तुमच्याकडे काय होईल, एक क्वांटिटेटिव्ह तुमच्याकडे फिगर म्हणजे एक आकडा तुमच्याकडे तयार होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करणं, कारण शिस्त हाच सगळ्यात मोठा भाग असतो, जो आपल्याला इम्प्रूव्ह करायला लागतो. मग आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येते विस्तृत विश्लेषण करताना, की कधी-कधी आपल्याला शिस्त पालन करणं जमतं. बरेच वेळेला असं होतं, की आपण जेव्हा लॉस करत असतो, तेव्हा शिस्त पालन करणं आपल्याला जमतं. असं काही जणांचे अनुभव असतात. म्हणजे आपण लॉस केला, आपण जास्त ट्रेड करायचं नाही. काही जण असतात उलटच करतात. लॉस व्हायला लागला, की त्यांच्याकडनं शिस्तपालन आणि सगळ्याच गोष्टी ते फाट्यावर बसवतात आणि ते मन मानेल तसं मग ते एंट्री घेतात आणि तो लॉस रिकव्हर करण्याच्या मागे लागतात. एक लक्षात ठेवा, तुम्ही लॉस रिकव्हर करायचा आहे म्हणून जर ट्रेड घेतला असेल, तर तुम्हाला 9 आउट ऑफ 10 टाइम्स म्हणजे 10 पैकी 9 वेळा तुम्ही लॉस वाढवणारच आहात. रिव्हेंज ट्रेडिंग कधीही करायचं नसतं. मला मागच्या ट्रेडमध्ये लॉस झालाय, आता काही करून मी तो लॉस भरून काढायचा आहे म्हणून जर तुम्ही ट्रेड घेणार असाल, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपल्याला कधी-कधी हे जमलं, कधी-कधी शिस्तपालन जमली, कधी-कधी शिस्तपालन आपल्याला जमली नाही. तर हे आपल्याला अधेमध्ये जर आपण विश्लेषण करत राहिलो, ट्रेडिंग जर्नल आपल्या हातात घेऊन त्यातल्या एंट्रीज बघत राहिलो, तर आपल्याला ऑटोमॅटिकली समजेल, की आपल्याला किती जमतंय, कधी जमतंय, कधी जमत नाहीये आणि त्यातनं आपली सायकॉलॉजी आणखीन चांगली बिल्ड होऊ शकते. आपल्याला त्याच्यावरनं खूप चांगल्या प्रकारे पुढचे निर्णय घेता येऊ शकतात. तर त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा. काही जणांच्या बाबतीत होतं, जसं मगाशी सांगितलं, की लॉसेस व्हायला लागले, की काही जण खूप शिस्तीत येतात आणि काही जण बेशिस्त होतात. त्याच्याबरोबर उलटं पण आहे. प्रॉफिट व्हायला लागल्यावर सुद्धा काही जण शिस्तीत येतात, काही जण बेशिस्त होतात. पहिल्या 2-3 ट्रेडमध्ये खूप चांगला प्रॉफिट झालाय, तर आपल्याला चौथा ट्रेड घ्यायचाच नाहीये. पण आपण तरी सुद्धा
5 ट्रेड चालतायत ना, आणखीन 2 ट्रेड घ्या आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला की उरलेल्या 2 ट्रेडमध्ये आपण लॉस करून बसतो. तर ह्या गोष्टी आपल्याला जर टाळायच्या असतील तर आपण ट्रेडिंग जर्नलवरनच आपलं स्वतःचं विश्लेषण करू शकतो आणि मगच ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. आता विस्तृत विश्लेषणात आणखीन कोणकोणते मुद्दे घ्यायचे आहेत तर ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सक्सेस रेट. आता सक्सेस रेट हा आपल्याला खरं बघायला गेलं तर ह्या सक्सेस रेटपेक्षा आपल्याला प्रॉफिटेबिलिटी किती आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. आता बरेच वेळेला तुम्ही YouTubeवर बघायला गेलात किंवा बऱ्याचशा जे कॉन्फरन्सेस वगैरे असतात त्यामध्ये सांगितलं जातं की काही काही स्ट्रॅटेजी असतात त्याचा सक्सेस रेट मुळातच 40% 50% असतो. म्हणजे 10 पैकी तुम्हाला 4 ते 5 ट्रेडमध्येच तुम्हाला प्रॉफिट होणार. पण त्यांचं रिस्क रिवॉर्ड रेशो अशा पद्धतीनं केलेला असतो की त्या 4 ट्रेडमध्येच एवढा प्रॉफिट होतो की उरलेल्या 6 ट्रेडमध्ये झालेला सगळा लॉस भरून काढून तो प्रॉफिट खूप जास्त तयार होतो. मग अशा वेळेला सक्सेस रेटला फार महत्त्व नसतं. आपल्या दृष्टीनं काय होतं आपण जसं स्ट्रॅटेजीला महत्त्व देतो तसं सक्सेस रेटला सुद्धा जास्त महत्त्व देतो. मुळात सक्सेस रेटपेक्षा प्रॉफिटेबिलिटीला जास्त महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा प्रॉफिट होतंय त्यावेळेला ते किती प्रमाणात होतंय आणि लॉस होतोय तो किती छोटा होतोय. तर सक्सेस रेटमध्ये आपण काय करतो प्रॉफिट झालं का लॉस झाला एवढंच बघतो. 10 ट्रेड घेतले, 4 ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालं, 6 ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला. सक्सेस रेटच्या दृष्टीनं आपल्याला काय दिसतंय ही स्ट्रॅटेजी फेल आहे. 40%च सक्सेस आहे. पण त्यालाच केवळ महत्त्व नाहीये. तर त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी किती आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. त्यानंतर आपल्याला मॅक्स प्रॉफिट. तर हे एक सगळ्यात मोठी गोष्ट असते. ह्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकते, की आपण समजा 200 ट्रेड घेतले, तर एखाद्या ट्रेडमध्ये सर्वाधिक प्रॉफिट कधी झालंय, हे आपल्याला जर कळलं, तर आपण त्यानुसार बऱ्याच गोष्टींचा अंदाज बांधू शकतो आणि त्यानं प्रेरणा मिळू शकते. मॅक्स लॉस. जास्तीत जास्त तोटा किती होतोय? नेहमी काय असलं पाहिजे, मॅक्स प्रॉफिटचा आकडा हा मोठा असला पाहिजे मॅक्स लॉसपेक्षा. आता तुम्ही हे सहज नजर टाकल्यावर तुमच्या लक्षात येईल, जर तुमच्या बाबतीत उलटं होतंय, तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे काही स्क्रू आहेत ते तुमचे टाईट करणं आवश्यक आहे. काही काही सायकोलॉजिकल गोष्टी आहेत त्या तुम्हाला करेक्ट करणं आवश्यक आहे. हे तुम्हाला ट्रेडिंग जर्नल बघितल्यानंतर आणि त्याचं डिटेल अनालिसिस केल्यानंतरच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे कधीही कोणत्याही पिरियडमध्ये मग तुम्ही 3 महिन्याचा पिरियड बघा, 1 महिन्याचा पिरियड बघा किंवा 6 महिन्याचा पिरियड बघा, तुम्हाला असं दिसलं पाहिजे की मॅक्सिमम प्रॉफिट त्या पिरियडमधलं हे नेहमी जास्त आहे आणि मॅक्सिमम लॉस हा नेहमी कमीच आहे. असं होत असेल तर ओळखा तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी आणि ट्रेडिंग ही गोष्ट आता जमायला लागली आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट असते ज्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, की सातत्यपूर्ण प्रॉफिटेबल दिवसांची लेंथ किती आहे. म्हणजे सलग ॲट अ स्ट्रेच किती दिवस तुम्हाला प्रॉफिट झालंय आणि त्या काळात एकूण किती प्रॉफिट झालं. म्हणजे मॅक्सिमम प्रॉफिट समजा आपल्याला कधी-कधी काय असतं, की मार्केट डाऊन असताना आपल्याला माहिती आहे, की ट्रेडरला सर्वात जास्त प्रॉफिट होतं. तर मार्केट जेव्हा डाऊन मूव्हमेंटमध्ये असतं, अशा वेळेला आपण समजा ते 8 दिवस डाऊन मूव्हमेंटमध्ये राहिलं आणि कंटिन्यूअस 8 दिवस आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट झालं. एकदाही लॉस झाला नाही. तर आपण काय म्हणू शकतो, की आपल्याला सातत्यपूर्ण प्रॉफिटेबल दिवसांची लांबी किती आहे? तर 8 दिवसांची आहे. आणि त्या काळात एकूण किती प्रॉफिट झालं? बरं ह्याच्या आधी कधीही 8 दिवस सलग प्रॉफिट झालं नव्हतं. ह्याच्या पुढे सुद्धा कधी झालं नाही. आपल्याला असं लक्षात आलं, की त्या समजा 90 दिवसामध्ये हाच एक पिरियड असा आहे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक दिवस सातत्यानं प्रॉफिट झालेलं आहे. आणि एकूण किती झालं प्रॉफिट? तर ह्या गोष्टी आपण जर सगळ्या लक्षात ठेवल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळू शकतं? एक चांगली प्रेरणा मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला एक उत्साह नक्कीच वाढू शकतो. तसंच आपल्याला हे पण बघायचं आहे, की सलग किती दिवस आपल्याला लॉसेस झाले. काही वेळेला असं होतं, की तुमची एखादी स्ट्रॅटेजी आहे 3, 4, 5 दिवस चालतच नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कशी एंट्री घ्या तुम्हाला लॉसच होतो. मग आपण जेव्हा एक 90 दिवसाचं किंवा असा 60 दिवसाचं असं जेव्हा आपण विश्लेषण करत असतो, तेव्हा आपल्याला लक्षात आलं, की अरे 4 दिवस असे गेले, जास्तीत जास्त 4 दिवस गेले, की रोज मला लॉस होत होता आणि त्याच्यात मिळून एवढाच लॉस झालाय. तर आपलं मनाची तयारी होते, की अरे ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी आपल्याला कॉन्फिडंटली आपण ठेवू शकतोय. त्याबरोबर आपलं सुद्धा काम बरोबर चाललंय. प्रत्येक वेळेला आपण काय करतो, आपल्याला लॉस झाला की दोष स्ट्रॅटेजीवर देतो. बरोबर? तर आपल्याला तसं न करता हे बघायचं आहे, की अरे ठीक आहे, एवढा लॉस होऊ शकतोय आणि एवढा लॉस झाला, मला काही फरक पडत नाही. प्रॉफिट होणारं जे आहे
ते माझं नेहमी जास्त आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला काय होऊ शकतात, म्हणजे ह्या गोष्टीतनं आपल्याला एक वास्तवाची जाण होते, प्लस आपल्याला प्रेरणा मिळते. त्यामुळे हे जे 2 पॉइंट आहेत, ह्याचं विश्लेषण नेहमी करायचंच असतं, कारण त्यामध्ये जसं सांगितलंय त्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. पुढे जाऊया, प्रॉफिटची टक्केवारी. तर आता पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला जेव्हा सायकॉलॉजी शिकतोय, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टीला फारसं महत्त्व असणार नाहीये. प्रॉफिटची टक्केवारी किती आहे वगैरे. टक्केवारी सुरुवातीला कमीच असणार आहे आपल्याला. बरोबर? कारण आपण शिकतोय. आपल्याला माहिती आहे जेव्हा गाडी चालवायला शिकतोय, कधीतरी पडणार, कधीतरी काहीतरी होणार. आपल्याला गाडीचा ॲव्हरेजही कमी येणार, कारण आपण फर्स्ट गिअरमध्ये चालवत असणार वगैरे आपल्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते लगेच लावायचे नाहीयेत. पण आपण जसं-जसं आपल्याला एक-एक स्ट्रॅटेजी आपण खरोखर व्यवस्थित पद्धतीनं 3-3, 6-6 महिने वापरतोय, तर मग आपण तिथे पॅरामीटर हे लावायला हरकत नाहीत, की आपल्याला प्रॉफिटची टक्केवारी किती आहे. एक साधा सिंपल नियम लक्षात ठेवा. तुम्हाला ॲन्युअल रिटर्न कमीत कमी आपण असं म्हणू शकतो, की 30 ते 40% तरी मिळायलाच पाहिजे. जर तुम्ही ट्रेडर ॲज अ करियर म्हणून करत असाल, तर तुम्हाला ॲन्युअल रिटर्न हा 30-40% मिळाला पाहिजे. विचार करा 8-10% मिळत असेल, तर एखाद्या बँकेमध्ये सुद्धा तितकं व्याज तुम्हाला मिळेल. कारण ट्रेडिंग ही एक रिस्की बिझनेस आहे. मग अशा रिस्की बिझनेसमध्ये आल्यावर त्याचा रिवॉर्ड सुद्धा तितकाच अट्रॅक्टिव्ह पाहिजे. तो जर नसेल, तर आपल्याला काहीतरी चुकतंय ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. समजा तुम्हाला एक 8-10% मिळते, तर त्यापेक्षा तुम्ही कुठल्यातरी बँकेमध्ये चांगली एखादी बँक बघा आणि त्याच्यात एफ-डी करा. तुम्हाला साधारण तेवढं मिळेल, थोडंसं कमी मिळेल, पण विदाऊट एनी रिस्क तुम्हाला मिळणार आहे. तर ही गोष्ट तुमच्या तिथे लक्षात आली पाहिजे. तुम्हाला 15-20% समजा रिटर्न मिळतोय तुमच्या स्ट्रॅटेजीतनं ॲन्युअल, तर तुम्ही ट्रेडिंग करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण म्युच्युअल फंड नॉर्मली चांगले-चांगले म्युच्युअल फंड जर तुम्ही शोधून काढलेत किंवा कुठल्यातरी आर्थिक सल्लागाराची मदत घेतलीत आणि त्याच्या सहाय्यानं चांगले जर तुम्हाला म्युच्युअल फंड मिळाले, तर 15-20%, 25% रिटर्न तर तुम्हाला सहज म्युच्युअल फंड सुद्धा देऊ शकतात. ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे तुम्ही एक 8 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष असा जर पिरियड बघितलात, तर चांगले-चांगले म्युच्युअल फंड तुम्हाला 20% आसपास नक्कीच रिटर्न देतात. मग तेवढे रिटर्न जर तुम्हाला मिळत असतील ट्रेडिंग करून आणि सगळी रिस्क तुम्ही स्वतःच्या डोक्यावर घेऊन, तर कुठेतरी काहीतरी चुकतंय. आपण त्याऐवजी ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, तर मग जास्त चांगलं, आपल्याला डोक्याला ताप नाही. म्युच्युअल फंडचे मॅनेजर आहेत ते काय असतील ते बघतील आणि आपल्याला योग्य ते रिटर्न मिळवून देतील. मात्र आपल्याला जर ट्रेडिंगच करायचं आहे, तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, की 30% ते 40% कमीत कमी आपल्याला वर्षाला प्रॉफिटेबिलिटी असली पाहिजे. म्हणजे मी जर ₹100 घेऊन मार्केटमध्ये आलो असेन, तर वर्षभरानंतर माझ्याकडे ₹130 ते ₹140 कमीत कमी झाले असले पाहिजेत. तरच ट्रेडिंग, कारण त्याच्यामध्ये रिस्क इन्व्हॉल्व आहे आणि जेव्हा आपण एखादा रिस्की बिझनेस करतो, तेव्हा त्याचा रिवॉर्ड सुद्धा आपल्याला जास्त असावा लागतो. नॉर्मल इतकाच मिळत असेल, तर मग रिस्क घ्याच कशाला? आपण आहे त्या मार्गानंच कमी रिस्कमध्ये सुद्धा जास्त रिवॉर्ड आपण मिळवू शकतो. तर त्याच्यामुळे प्रॉफिटची टक्केवारी हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. मात्र तो सुरुवातीच्या काळात ठेवू नका. आपण हळू-हळू जसं-जसं पुढचे-पुढचे आपल्या पायऱ्या येत जातील, मग आपण काय करू शकतो, म्हणजे प्रॉफिटची जी पर्सेंटेज आहे, त्याला आपल्याला महत्त्व द्यावं लागणार आहे. जर आपल्या एखाद्या स्ट्रॅटेजीनं येत नसेल आणि सातत्यानं असं होत असेल, तर मग स्ट्रॅटेजी बदलू शकतो आपण. तर ह्या गोष्टी आपण थोड्याशा ॲडव्हान्स लेव्हलच्या तुम्हाला इथे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हे झालं आजच्या या विभागामध्ये मला तुम्हाला काय सांगायचं होतं. आता आपण पुढील भागामध्ये मी तुमचे अनुभव काय-काय आहेत हे जाणून घेणार आहे. त्यामुळे पुढचा भाग आपल्याला लगेचच पुढच्या शुक्रवारी येणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण काय केलंय, हे जे भाग बनवलेत, 8 भाग बनवलेत, जवळ-जवळ 2 महिने आपण ही सीरीज कंटिन्यू बनवली आहे. आता ह्या सीरीज बरोबर जर तुम्ही हे सगळं वापरायला सुरुवात केलं असेल, तर तुमच्यापैकी काही जणांचे अनुभव मला आणखीन 1-2 महिन्यानंतर यायला लागतील. ते आल्यानंतरच आपण पुढचा भाग बनवणार आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल, की सर आता पुढच्या शुक्रवारी काय असणार आहे? तर पुढच्या शुक्रवारी आपण आणखीन एका नवीन सीरीजला सुरुवात करणार आहे. ती सीरीज काय असेल हे तुम्हाला पुढच्या शुक्रवारीच कळेल. तोपर्यंत तुम्ही वाट बघू शकता आणि ह्या सीरीजचा पुढचा व्हिडिओ आता काही दिवसांच्या ब्रेक नंतर तो येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अनुभव मला सांगणार आहात, की तुम्ही कशा पद्धतीनं हे फॉलो केलंत आणि ह्यातनं तुम्हाला काय चांगले अनुभव आले, काय वाईट अनुभव आले. तर तुमच्या अनुभवांचा मी एक व्हिडिओ करून
एक दोन आपल्याला जसे अनुभव येतील त्यानुसार मी त्याचे व्हिडिओ करून तुम्हाला त्या काळामध्ये म्हणजे 1-2 महिन्यानंतर पोस्ट करेन. अर्थात तुम्ही हे व्हिडिओ खूप उशिरानं बघताय, पब्लिश झाल्यानंतर बरेच दिवसांनी बघताय, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, तर मात्र तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सलग बघायला मिळतील. पुढचा भाग सुद्धा तुम्हाला एंड स्क्रीनला बघायला मिळेल. तर त्यामुळे जर तुम्ही खूप उशिरा हे व्हिडिओ बघत असाल, तर तुम्हाला पुढचा भाग सुद्धा उपलब्ध असेल. मात्र जसे पब्लिश होत आहेत, त्याबरोबर लगेच बघत असाल, तर तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागणार आहे. तर या महत्त्वाच्या माहितीनंतर आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे आलोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही सीरीज जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करू शकता. ही सीरीज आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंटच माझ्यासाठी प्रेरणा असते. याचा अर्थ दरवेळेला चांगल्याच कमेंट करा असं नाही. तुम्हाला काही बदल सुचवायचे असतील, तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपण हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघतोय, मात्र अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे येणारे हे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.